तसेच अविनाश पाटील, सोमनाथ पाटील, अविनाश पाटील, सोमनाथ पाटील, धीरज पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील शुभसन्मान करण्यात येणार आहे. अविनाश पाटील या लवकर. धीरज पाटील या या ये 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 अरे ये ना ये. धीरज पाटील कडून आपल्याला विजेता संघासाठी ट्रॉफी उपलब्ध झाली आहे. नरेंद्र पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याकडून मालिका विजेत्यासाठी सायकल उपलब्ध झाली आहे. नरेंद्र पाटील या आपण या 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 या. सोमनाथ पाटील, सोमनाथ पाटील आपण देखील यायचं आहे. नरेंद्र पाटील, धीरज पाटील या 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 या. आपला मान आहे, आपला मान घ्यायचा आहे. आपण या पटकन. आपल्याला वेलकम आहे, आपलं पूर्ण हे करायचं आहे. धीरज पाटील ये ये. सोमनाथ पाटील, सोमनाथ या. धीरज पाटील आणि आपल्याला विजेता संघासाठी ट्रॉफी उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच नरेंद्र पाटील यांनी आपल्याला मालिकावीराची सायकल उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच पुढचं संदेश पाटील याचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. संदेश यांनी आपल्याला सन्मान चिन्ह उपलब्ध करून दिलेले आहे, त्याचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. सोमनाथ पाटील तो इथंच आहे. सोमनाथ पाटील हॅलो. राहुल गायकर आपण देखील टी शर्ट साठी मोलाचं आम्हाला सहकार्य आपला देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसेच आपले नयन पाटील यांनी देखील यायचं आहे. जे पण ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी समोर या, कारण प्रत्येकाचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. मच्छिंद्र बलराम पाटील हे जर असतील त्यांनी देखील या, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. आपण देखील टी शर्ट साठी योगदान दिलेलं आहे. तसेच गणेश आंबेकर, गणेश आंबेकर या, आपला देखील शुभ सन्मान करण्यात आलेला. गणेश आंबेकर या या या. गणेश आंबेकर आपला शुभ सन्मान. श्रीनाथ दादा, श्रीनाथ दादा या या. श्रीनाथ दादा पाटील आपला दिवसभर ये ना ये 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 ये. दिवसभर सगळ्यात जास्त मेहनत कोणी केली असेल तर आपण मेहनत केलेली आहे. या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपला मोलाचा वाटा आहे. तर आपण या, आपला देखील शुभ सन्मान इथे करण्यात येणार आहे. तसेच आमचे साथीदार म्हणजे आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आमचे दत्तात्रय एंदारकर, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना हाक मारतो तेव्हा तेव्हा ते हाकेला आमच्या हो देत असतात. त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत. दत्तात्रय एंदारकर तसेच आपले तात्या देखील इथं आहेत. तात्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात होता. आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान करणार आहोत. तसेच आमचे आई एकविरा डीजेचे गौरव पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांनी देखील यायचं आहे. जा तात्या तुमच्याच. समीर पाटील देखील उपस्थित आहे. समीर देखील शुभ सन्मान करत शुभ आपण देखील या या या. पटकन पटकन आपल्याकडे वेळ कमी आहे.
तसेच समीर पाटील देखील आपण परला जा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच आमचे लाईव्हचे नाव काय बा तुमचं मित्रा? संतोष गुप्ता यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील शुभ सन्मान इथे करण्यात आहे. संतोष गुप्ता आपण आपल्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली, त्यामुळे आपलं देखील शुभ सन्मान इथे करणार आहोत. आहेत हा टेन्शन आहेत भरपूर तिथं. तसेच आमचे शक्ती पाटील यांनी देखील आपल्याला टी शर्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. नामदेव पाटील आपल्याला देखील शुभ सन्मान इथे करण्यात येणार आहे. किशोर पाटील असतील, किशोर पाटील आपण देखील या, आपल्याला देखील शुभ सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मिथुन माधू पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला चेंडूची व्यवस्था करून दिली, असे मिथुन पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर मिथुन माधू पाटील यांनी देखील आपल्याला यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मिथुन माधू पाटील ये लवकर. हे मिथुन ये ना. तसेच आपले प्रथमेश पाटील यांनी देखील आपल्या टी शर्टची व्यवस्था केलेली आहे, त्यांना देखील आपण सन्मानित करणार. आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित होईल. प्रथमेश पाटील या, आपल्याला देखील शुभ सन्मान इथे होणार आहे. आपण देखील टी शर्टचं उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, तर आपल्याला देखील शुभ सन्मान इथे करण्यात येणार आहे. प्रथमेश पाटील या आपण. किशोर पाटील किशोर पाटील आपण देखील या. पैसे पाहिजे तर मी दे ना, तर तू कर ना 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 तो तो बॉक्स त्यांची द्या ना, एक दोन योग्य बोलता अरे कुठे पाहिजे करणार त्याचा ना ना तो जाऊ तिथे समज जा कॉपी दे पहिले फॉलो कर फोटो तिकडे आपण गाडी बाकीच्या गोष्टी पण झाल्या पाहिजे ना. नुसतं ते प्रमोद हे प्रमोद हा हे म्हणजे बघा तुम्हाला जमलं तर ना मला सांग, मी देईन त्याला बघूनातला. हॅलो, मी आता दत्तादादांकडे प्राइज सिरेमनीसाठी सुपूर्द करत आहोत. जर कुणाचं नाव राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आता जे जे माझ्या नजरेस पडत आहेत अशांना सगळ्यांचा शुभ सन्मान केलेला आहे किंवा झालेला आहे. जर कुणाला झाला नसेल तर आजूबाजूने कळवा की आमचा तो. मी प्रवीण गणपत पाटील आपला देखील शुभ सन्मान करण्यात आहे. प्रवीण गणपत पाटील आपण देखील तो स्वीकारायचा आहे. किशोर पाटील या, आपला शुभ सन्मान करण्यात येणार आहे. किशोर तर बघा या ठिकाणी किशोर पाटील खूप मेहनत बंधून या मकर संक्रांत चषकासाठी यांनी घेतले, असे किशोर पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि बंधूंनो खरोखरच या सर्वांची तर मेहनत होतेच, परंतु ज्यांची आज सकाळपासून धडपड माईकचा ताबा ज्यांनी सांभाळला, असे या आयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता आणि महत्त्वपूर्ण वाटा होता, ते आमचे प्रमोद पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. प्रमोद आपला सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आपण या ठिकाणी.
बंधूंनो, ज्यांना म्हटलं जातं पडद्यामागचा हिरो, आणि तीच भूमिका आज दिवसभर पाहिली आपण या ठिकाणी प्रमोद पाटील यांची. प्रमोद पाटील यांचा शुभ सन्मान राहुल गायकर यांच्या शुभ हस्ते केला जातो. नक्कीच या ठिकाणी प्रमोद पाटीलने सांगितलं की नजरचिकेने जर कोणाचं नाव बाकी राहिलं असेल तर मी तसेच या ठिकाणी जितेंद्र पाटील यांना विनंती असेल, आपला शुभ सन्मान केला जातो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जितेंद्र पाटील, आपण या लगेचच. सोमनाथ पाटील, सोमनाथ पाटील, सोमनाथ पाटील या आपला शुभ सन्मान करण्यात येईल. तसेच जितेंद्र पाटील इथं आता होते. जितेंद्र पाटील आले. यांचा जितेंद्र देखील पाटील. शुभ सन्मान तसेच आपले ज्येष्ठ खेळाडू अनंत पाटील आपण देखील आपला देखील शुभ सन्मान करणार आहोत. तर आपला देखील शुभ सन्मान करण्यात येणार आहे. आपण या. तसेच विकी कृष्ण पाटील माझ्या नजरेस आले नव्हते. ऍक्च्युली खरं म्हणजे कधी कधी असं होतं. विकी कृष्ण पाटील आपण देखील सिरीजसाठी बक्षीस दिलेलं आहे, तर आपला देखील शुभ सन्मान करण्यात येणार. तर आपण देखील या. विकी या, आपला मान आहे, आपण घ्यायचा आहे. नाही नाही, ये विकी, ये 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 ये. तसेच रूपचंद पाटील देखील आपल्या टी शर्ट, ट्रॅक, शूज या ज्या दिलेल्या आहेत त्यांचा देखील सन्मान करण्यात येईल. रूपचंद पाटील नसतील तर कृपेश पाटील तुम्ही या. रूपचंद पाटील ये. कृपेश ये, कृपेश ये, कृपेश ये. सोमनाथ पाटील या या. अरे ये. सोमनाथ पाटील यांनी देखील आता एक मिनिट कृपेश सांगू द्या, कारण आपल्याला टी शर्ट्स उपलब्ध करून देण्यामध्ये मोलाचा वाटा सोमनाथ पाटील यांनी देखील केला. यांचे देखील शुभ सन्मान होणार आहे. सोमनाथ पाटील आपला शुभ सन्मान करण्यात येणार आहे. आहेत 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 आहेत. आपला देखील शुभ सन्मान करायची. तसंच विनोद पाटील आपला देखील शुभ सन्मान करण्यात येणार. आपण देखील या. विनोद पाटील आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येणार आहे. जवळजवळ आपला आता शुभ सन्मानाचा कार्यक्रम आपण संपूया आणि आपण प्राईज सिरेमनीकडे वळूया. तर अनंत पाटील यांचा आपण एक शुभ सन्मान करणार आहोत. विनोद पाटील आपण या. आपल्याला देखील शुभ सन्मान करण्यात येणार आहे. चला आपण पुढील प्राईज सिरेमनीकडे बोलूया. दत्तदादा आपण फायनलचा सामनावीर पहिला घोषित करा, त्याच्यानंतर पुढे आपण चालू करूया. जेवढे असतील तेवढे 4 असो 2 असो 3 जेवढे असतील तेवढे.
चला बंधूंनो, आपण ही स्पर्धा पाहिली. आई गावदेवी मकर संक्रांत चषक 2026 सलग या स्पर्धेचं 12 वर्ष आणि या 12 वर्ष. चला करण, आपण जरा यावरती इकडे काम आहे जरा. करण पाटील, चला करण जयेंद्र पाटील, आपण स्टेजवर यायचा या ठिकाणी. अरे तो करंजीले कुठे लिवले का त्यात समजून त्यांना ना जयेंद्रचा. त्याला इतर ना त्याला इतर त्यांना अजून करण जयेंद्र कुठं तो बी लिहिला होता ना. चला बंधूंनो, पण स्पर्धा पाहिली या ठिकाणी BPL स्पर्धा. आणि या स्पर्धेतील आपण देणार आहोत फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. या ठिकाणी राजेश पाटील, राजेश आपण याचा फायनलच्या सामन्याचा सामनावीर. मी विनंती करतो आमचे जगनदादा पाटील, आपले शुभ हस्ते या सामन्याचा फायनलच्या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ट्रॉफी दे. फायनलच्या सामन्याचा सामनावीर बंधूंनो, आपण पाहता या ठिकाणी जरा टाळ्या वाजवा. खूप चांगली खेळी पाहिली त्याची आपण या BPL स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यात. आणि खरोखरच बंधूंनो, सांगावं आश्चर्य वाटतो. या ठिकाणी खूप मजा येते मला. या ठिकाणी खूप छोटी छोटी मुलं होती आणि त्या लहान मुलांचा जो सामना झाला, मला वाटतं दोन्ही संघातील खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. तर ही ट्रॉफी खरोखरच बघता क्षणी अगदी मन भरून जावं अशी ट्रॉफी कैलासवासी मोतीराम अर्जुन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत सोमनाथ मोतीराम पाटील यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी या ठिकाणी आमचे मान्यवर रमेश पाटील यांना विनंती करतो की यायचा आपण पुढे या ठिकाणी. चला, छोटा संघ, विजेता संघ यायचा या ठिकाणी. खूप चांगली कामगिरी पाहिली त्यांची आपण. रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिले जाते विजय ट्रॉफी या ठिकाणी. वेल प्लेड बॉईज, खरोखरच चांगला खेळ राहिला बंधूंनो. हे पुढचं भविष्य आहे भंडारली गावचं आणि आजच त्यांनी दाखवून दिलं आम्ही कसे खेळणार आहोत पुढे. ते जरा टाळे वाजवा या चिमुकल्यांसाठी.
मोरया. आई गावदेवी चषक अर्थात मकर संक्रांत चषक 2026 12वा पर्व BPL स्पर्धा आपण पाहतो आणि लगेचच जाणार आहोत आपण या ठिकाणी. या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाकडे प्रमोद या पण पुढे. प्रमोद हे काय आला कुठे माईक तो ठेवला माईक हे माईक चालू आहे हो. केला बोल ठीक आहे तू लावलं तू व्हायरल आहे चला BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी. या जगन काकाला बोल याच्या बलिराम काकाला बोला. बलिराम पाटे आपल्याला विनंती करतो आपण पुढे याचा. या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरोखरच बंधूनो गोलंदाजी करीत असतो आणि फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करीत असतो, परंतु त्यातला महत्त्वाचा घटक कोण असतो तर जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असतो तो अगदी नक्की चांगल्या धावा वाचवत असतो. आणि आपण पाहतो या BPL स्पर्धेतील तर बघा खरोखरच आम्ही आमच्या आयोजकांनी कसोशीने प्रयत्न केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवडण्याचा, परंतु बंधूंनो म्हटलं जातं ना जुनं ते सोनं. आणि खरोखरच या BPL स्पर्धेत यष्टिरक्षण करत असताना अतिशय अतुलनीय कामगिरी केली आणि या भंडारली गावचा ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्याची ख्याती असा पांडुरंग पाटील ठरतो या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बंधूंनो जरा जोरदार टाळी वाजवा पांडुरंग काकासाठी. पांडुरंग पाटील या दुखापत झाली असताना सुद्धा जिद्द सोडली नाही आणि शेवटपर्यंत यष्ट्यांच्या मागे राहिला. याला म्हणतात खिलाडू वृत्ती आणि तो ठरतो या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी बलिराम पाटील यांना विनंती करतो एक ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतो. बंधूंनो 40+ नाही 50+ नाही जवळजवळ 60च्या अंगाशी असलेले वय पाहता तुम्ही, परंतु जिद्द किती मोठी आहे बघा पांडुरंग दादांची. आमचे BPL स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जरा जोरदार टाळ्या वाजवा अजून पांडुरंग दादासाठी. तर बघा गोलंदाजी करणं बंधूंना आता या ठिकाणी सोपं राहिलं नाही, कारण फलंदाजच असे असतात एखादी चूक जरी गोलंदाजाची झाली तर चौकार किंवा षटकाराचाच मार पडतो. आणि या BPL स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय खूप चांगली गोलंदाजी केली आणि या गौरवचे 4 होते सुमित प्रत्येकाला तसल्ली होतं. आणि खरोखरच या BPL स्पर्धेत सुमित पाटील ज्याच्या नावावर बंधून 3 विकेट होते आणि ओमच्या नावावर 3 विकेट होते आणि खरोखरच अजून गौरवच्या नावावर तब्बल 4 विकेट आणि गौरव ठरतो या आणि
गौरवच्या नावावर तब्बल 4 विकेट होते आणि साईच्या नावावर तब्बल 5 विकेट आणि साईच ठरतो या BPL स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. जरा ताल्या वाजवा बंधूंनो साईसाठी. वा साई, जबरदस्त गोलंदाजी. मी या ठिकाणी मान्यवर जगन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साईचा सन्मान करायचा आहे. काय गोलंदाजी केली. एक ब्युटिफुल ट्रॉफी. समजे मागे आपल्या दिशा 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 सांगतो वा साई, जबरदस्त. समोर या ना समोर लांबचे आपल्या किती दिसतात इथून कोण उभा होतो. टी शर्ट दिले जातात बघा आणि एक ट्रॅक आणि टी शर्ट आणि ब्युटिफुल ट्रॉफी. वा साई, काय गोलंदाजी केली. तब्बल 5 विकेट. बंधून जरा जोरदार टाळ्याने स्वागत करा या खेळाडूचा. त्याच्या रेसला कोणच नाही ना. किशोर जो सांग याचं नाव सांग. याचं सांग. अक्षरशः एवढं धावायचं. तर बघा या BPL स्पर्धेचा देणार आहोत आपण उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक. बंधूंनो पाहायला गेले तर मला वाटतं खूप चांगली खेळी केली. अक्षय तब्बल धावा त्याने कुठल्या आपल्या बॅटच्या सहाय्याने 53 धावा. आणि दुसरा खेळाडू असा होता बंधूंनो, वन मॅन शो वन मॅन आर्मी, ज्याच्या फलंदाजाने अगदी या BPL स्पर्धेत मंत्रमुग्ध केलं. असा मनीष ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. रमेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ब्युटिफुल ट्रॉफी, ट्रॅक आणि टी शर्ट असं बक्षिसाचं स्वरूप पाहता तुम्ही. वेल प्लेड मनीष, काय फलंदाजी केली. पण फायनलच्या सामन्यात मला वाटतं अपयश आलं या ठिकाणी. हरकत नाही मनीष, पण कामगिरी अगदी उत्कृष्ट राहिली तुझी. मी नेहमीच म्हणत असतो कॉमेंट्री करताना की पुढचं भंडारली गावचं हे भविष्य आहे. अशीच कामगिरी मनीष तुझी होत जावं हीच विनंती अशी. तर बघा या ठिकाणी या BPL स्पर्धेच्या माध्यमातून अनरेग्युलर गटासाठी आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज. बंधूंनो खेळ थांबलेला असताना सुद्धा खरोखरच चांगली कामगिरी केली आपण पाहतो या ठिकाणी. तर बघा धीरज पाटीलने फलंदाजीच्या सहाय्याने बनवले 25 रन आणि 2 विकेट, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 3 पॉईंट असे एक टोटल पॉईंट होते 31. आणि दुसरा एक खेळाडू या रेसमध्ये सोमनाथ, त्याच्या 31 रन आहेत. आणि खरोखरच या दोन खेळाडूंना मात्र लीड करत असताना प्रमोद पाटीलच्या नावावर आहेत 38 रन. आणि अजिंक्य गुंडला आपला पाहिला वैयक्तिक 36 धावांचं योगदान दिलं आणि 1 विकेट, म्हणजे त्याची पॉईंट होते 39. आणि खरोखरच या ठिकाणी फक्त मला वाटतं प्रमोदपेक्षा 1 पॉईंटने पुढे असताना अनरेग्युलर संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरतोय तो म्हणजे अजिंक्य गुंड. वेल प्लेड. प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजिंक्यला एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि मला वाटतं शूज आहेत त्या ठिकाणी, शूज देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या अजिंक्य
चला अजिंक्य कुठं गेले होते तुम्ही बाबा जबरदस्त जबरदस्त कामगिरी बंधू जरा टाळ्या वाजवा अजिंक्यसाठी काय कामगिरी राहिली त्याची विजेता संघ तर बघा खेळी मेलेच्या वातावरणात पडलेली स्पर्धा आणि नेकीच चर्चा असतो की प्रत्येक संघाला वाटतो की आम्ही चॅम्पियन व्हा परंतु या BPL स्पर्धेच्या माध्यमातून आता चॅम्पियन संघ आपण पाहता आम्ही आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आपण यायचं आहे आणि खरोखरच बंधूंनो आपण पाहिला आजच्या दिवसभरात आधी ज्या संघाची कामगिरी सुरेख पाहिली असा किशोर 11 संघ BPL स्पर्धेतील ठरतोय चॅम्पियन संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जरा टाळे वाजवा किशोर 11 संघासाठी काय कामगिरी राहिली या संघाची वेल प्लेड जय जय वेल प्लेड जय शिवाजी तर बंधूंनो हे होते चॅम्पियन आणि खरोखरच अगदी आपण देणार आहोत या स्पर्धेतील मालिकावीर म्हटलं की प्रत्येक खेळाडूचं प्रमुख लक्ष असतं तिरक्या नजरेने पाहत असतं आणि वीरसाठी स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी पाहतो प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आपल्याला मालिकावीर मिळाली आणि ही स्पोर्ट्स सायकल अशी आहे प्रमोद की व्यायामसाठी खूप चांगली सकाळी उठून जर एक राऊंड मारला ना तर आपली तब्येत खुश राहते परंतु कुठला खेळाडू असा असेल की तो या बायसिकल अर्थात सायकलवर बसून जाईल आणि त्याचं स्वप्न पूर्ण होईल की भंडारली गावातील BPL स्पर्धेत मी मालिकावीरची सायकल प्राप्त केली होती शेवटचा बक्षीस द्या ना पुढे बोलवा ना या ना या याचा उल्लेख करा 80 रन किशोर ज्याच्या होत्या परंतु विकेट नसल्या कारणाने तर खरोखरच या रेसमध्ये बंधूंनो 2 खेळाडू होते जरा आवाज येऊ द्या प्रेक्षकांमधून कोण असेल मालिकावीर जरा मोठी बक्षीस आहे या ठिकाणी नाही किशोर नाही बिंदास पण नाही तर बंधूंनो आपण पाहिला एक खेळाडू फक्त या रेसमध्ये होता आणि त्याला दिला आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज नाही का 80 पॉइंट ज्याचे होते तो मनीष पाटील होता या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज परंतु या स्पर्धेचा जर विचार केला तर आज दिवसभरामध्ये ज्या खेळाडूने अगदी उत्तम कामगिरी केली आणि त्याच्या नावे तब्बल 89 पॉइंट म्हणजे मला वाटतं 9 पॉइंटने लीड केलं मनीष पाटीलला आणि या BPL स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय किशोर पाटील जरा टाळे वाजवा जोरदार नरेंद्र पाटील आणि ही सायकल आम्हाला प्राप्त करून दिली होती नरेंद्र पाटील नरेंद्र असेल तर पुढे या बाबा आपले शुभ असते या ठिकाणी देणार आहोत ही मालिकावीरची सायकल रमेश पाटील या आपण पण पुढे रमेश गोटीराम पाटील आपण पण या पुढे सर्व मान्यवर या मोठे पारितोषिक आहे या ठिकाणी ब्युटिफुल ट्रॉफी आणि बायसिकल वा काय क्या बात आहे अगदी स्वप्न पुरं झालं मला वाटतं या ठिकाणी किशोर पाटीलचं या स्पर्धेतील मालिकावीर आपण पाहतो किशोर पाटील जरा टाळे वाजवा जोरदार जरा माईक नाही आमच्या तिकडे खाली नाही तर आता ओपिनियन घेतली असती किशोर पाटील यांची परंतु जाऊन दे परंतु कामगिरी खूप चांगली राहिली आहे तर बघा आई गावदेवी मकर संक्रांत चषक 2026-12 हे पर्व आपण पाहिलं आणि खेळी मेलीच्या वातावरणात पार पडली स्पर्धा आपण पाहिलं भंडारली गावची एकी कशी असावी आणि स्पर्धा कशी पार पाडावी ते आज दाखवून दिलं भंडारलीने आणि
अशी स्पर्धा पुढल्या वर्षी सुद्धा आपण संपन्न करूया, तील मात्र शंका नाही. बंधूंनो, ही स्पर्धा इथेच संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.